आणि आता पाहूया संपूर्ण दिवसभरात घडलेल्या अतिशय महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मेट्रो 2A आणि मेट्रो 7च्या मार्गिकेचं उद्घाटन करण्यात आलं। दरम्यान यावेळी नरेंद्र मोदी यांनी गुंदवली ते मोगरापाडा असा मेट्रो प्रवासही केला। नरेंद्र मोदींच्या हस्ते मुंबई वन मेट्रो कार्ड ॲपचं लोकार्पण करण्यात आलं। गुंदवली मेट्रो स्थानकावरती त्यांनी या ॲपचं लोकार्पण केलं। गुंदवली मेट्रो स्थानकाबाहेर नरेंद्र मोदी यांना पाहण्यासाठी तुफान गर्दी झालेली होती। दरम्यान यावेळी मोदी मोदी अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता। मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजपची सत्ता आल्यास मुंबईचा विकास जलद गतीने होणार असल्याचं नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय। मुंबईच्या विकासासाठी पैशांची कमी नाही, मात्र पैसा योग्य ठिकाणी लागल्यास त्याचा फायदा होईल असंही नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय। मुंबईच्या विकासाला गती देणार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बीकेसीच्या सभेत म्हटलेलं आहे। दरम्यान या आधी देशामध्ये फक्त गरिबीवरती चर्चा आणि इतर देशांकडे मदत मागण्यातच वेळ जायचा असं म्हणत मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधलाय। जगामधील अनेक देशांची अर्थव्यवस्था ही अडचणीत आहे, मात्र देशात 80 कोटी लोकांना सरकार मोफत रेशन देत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं। तसंच मुंबईला भविष्यामध्ये तयार करण्याची जबाबदारी डबल इंजिन सरकारची असल्याचंही मोदी म्हणाले। महाविकास आघाडीच्या काळामध्ये विकासाला ब्रेक लागल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली आहे। दरम्यान येत्या 2.5 वर्षात मुंबईचा कायापालट होणार असल्याची भावनाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळेच महाराष्ट्रामध्ये विकास कामं मोठ्या प्रमाणावरती होत असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं। तसंच विकास कामामध्ये काही लोक खोडा घालत असल्याचा आरोप एकनाथ शिंदेंनी केलाय। देवेंद्र फडणवीस यांनी बीकेसीच्या सभेमध्ये उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलंय। काही लोकांनी सत्तेसाठी बेईमानी केल्याची टीका देवेंद्र फडणवीसांनी केली आहे। अनेक वर्ष मुंबई महानगरपालिकेवरती सत्ता असताना देखील मुंबईचा विकास केला नसल्याचा टोला फडणवीसांनी ठाकरेंच्या पक्षाला लगावलेला आहे। फक्त घरं भरण्याची कामं करण्यात आल्याचा हल्लाबोल फडणवीसांनी केलाय। सुधीर तांबे यांच्यानंतर सत्यजित तांबे यांना काँग्रेस पक्षामधून निलंबित करण्यात आलेला आहे। 6 वर्षांसाठी सत्यजित तांबे यांना निलंबित करण्यात आलेलं आहे। विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघामध्ये अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना तर नागपुरामध्ये सुधाकर अडबाल यांना पाठिंबा देण्याची अधिकृत घोषणा महाविकास आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत करण्यात आली। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी ही घोषणा केलेली आहे। नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवार शुभांगी पाटील यांनी महाविकास आघाडीवरती पूर्ण विश्वास असल्याचं म्हटलंय। दरम्यान यावेळी त्यांनी सत्यजित तांबेंवरही निशाणा साधला। तांबेंना भीती वाटत असल्याचा टोला शुभांगी पाटील यांनी लगावलाय। सत्यजित तांबे यांनी मतदारसंघामध्ये प्रचार सुरू केलेला आहे। वडिलांनी केलेलं काम आणि जोडलेली माणसं सोबत असल्याचंही सत्यजित तांबे यांनी म्हटलं। विजय निश्चित असल्याची भावना देखील त्यांनी व्यक्त केलेली आहे। शिंदेंच्या पक्षामधील आमदार शहाजी बापू पाटील यांनी बारामतीच्या कृषी प्रदर्शनाला भेट दिली आहे आणि यावेळी शहाजी बापूंनी आपल्या खास शैलीमध्ये कृषी प्रदर्शनासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भारत जोडो यात्रेमध्ये सहभाग नोंदवला। जम्मू काश्मीरमध्ये जात त्यांनी हा सहभाग नोंदवलाय। सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार कोर्टाचं कामकाज करताना वकिलांना प्रत्येक फाईल अधिकृत वेबसाईटवरती ऑनलाईन अपलोड करावी लागणार आहे। पुणे जिल्ह्यामधील इंदापूर बार असोसिएशननं 1 दिवस कामकाज बंद ठेवून या निर्णयाचा विरोध केलाय। परभणीकरांसाठी महत्त्वाचा असलेल्या घनकचरा प्रकल्पाला अखेर मुहूर्त सापडलाय। बोरवंड शिवारामध्ये हा प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे। मागील अनेक वर्षांपासून हा प्रकल्प रखडल्यामुळे शहरामधील कचऱ्याचं व्यवस्थापन बारगळलेलं होतं आणि त्यामुळे डम्पिंग ग्राउंड मोठ्या प्रमाणात कचरा साठला जात होता आणि यातून शहर आणि परिसरामध्ये दुर्गंधीला नागरिकांना सामोरं जावं लागत होतं। बीडच्या माजलगाव तालुक्यामधील टाकरवण ते टाकरवण फाटा या रस्त्याच्या डागडुजीचं काम केलं जात आहे। दरम्यान या रस्त्याचं काम हे निकृष्ट दर्जाचं केलं जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलेला आहे। मध्य प्रदेशातील अल्पवयीन मुलांना मोबाईल आणि पैशाचा आमिष दाखवून परस्पर एका एजंटनं ऊस तोडणीच्या कामाला आणल्याचा धक्कादायक प्रकार बीडमध्ये उघडकीस आला। या मुलांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे। या प्रकरणामध्ये बीडच्या
दिंद्रूड पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। जिल्हा बाल कल्याण समितीने पोलीस आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेला पत्र पाठवून गुन्हा नोंदवण्याची शिफारस केलेली आहे। बीडमधल्या सेंटेन्स स्कूलनं एक अनोखा उपक्रम राबवलाय। या उपक्रमाच्या माध्यमातून 30 गरजवंतांना मदतीचा हात देण्यात आलेला आहे। बाल आनंद मेळाव्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी जमवलेल्या पैशांनी विकत घेतलेल्या हातगाड्या गरजवंतांना वाटण्यात आल्या। जालन्यामध्ये रुग्णाच्या नातेवाईकांकडून रुग्णालयाच्या सुरक्षा रक्षकाला मारहाण करण्यात आलेली आहे। मारहाणीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे। रुग्णालयाच्या पायऱ्यांवरती बसलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना उठवल्यामुळे ही मारहाण केली गेली। पोटच्या मुलीनंच वयोवृद्ध आई वडिलांना संपत्तीसाठी बेदम मारहाण केल्याची घटना बीडच्या माजल गावात घडली आहे। मुलीनं आई वडिलांना फळीनं मारहाण केली आणि या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला। तर या प्रकरणी मुलगी आणि जावयाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। अमरावती जिल्ह्यामधील कोलकास संकुलातील हत्ती सफारी 10 ते 25 जानेवारी दरम्यान 15 दिवस बंद ठेवण्यात आलेली आहे। हिवाळा ऋतूमध्ये 15 दिवस लक्ष्मी, जयश्री, चंपाकली आणि सुंदरमाला अशा या 4 हत्तीणींना आरामासाठी ही सुट्टी दिली जाते। या दरम्यान त्यांच्या पायाची चॉपिंग देखील केली जाणार आहे। शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडेंच्या कार्यक्रमाला दौंडमधील भीमसैनिकांनी विरोध केल्याप्रकरणी 25 भीमसैनिकांविरुद्ध दौंड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आणि विशेष म्हणजे दौंडमधील कार्यक्रमाला भिडे गुरुजी उपस्थित न राहता रवाना देखील झाले होते। सोलापूर रेल्वे विभागामध्ये ग्रुप डी पदासाठी 11,000 उमेदवारांची शारीरिक चाचणी सुरू आहे। आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ही भरती प्रक्रिया राबवली जाते आणि यासाठी जीपीएस प्रणालीसह सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची यंत्रणा कार्यान्वित करण्यात आलेली आहे। बीडमधील कापूस उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा अडचणीमध्ये सापडलाय। रोगामुळे कपाशीच्या उत्पादनामध्ये घट झालेली असून पांढऱ्या सोन्याच्या भावात घसरण झाली आहे। सध्या 7 ते 8,000 रुपये दरानं कापसाची खरेदी केली जाते आणि त्यामुळे शेतकरी निराश झालेले आहेत। अमरावतीमधील दर्यापूरमध्ये अज्ञात रोगामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले तूर, हरभरा पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आणि त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीनं नुकसान भरपाई मिळावी यासाठी दर्यापूर कृषी विभाग आणि महसूल विभागाला शेतकऱ्यांनी निवेदन दिलंय। देहू रोडमध्ये दारुगोळा कारखाना असल्यानं 2022ला नवीन रेड झोन हद्द पिवळे मामोडी रावेत या भागामध्ये लावण्यात आलेली आहे। मात्र याचा फटका नागरिकांना बसतोय। याच्या निषेधार्थ देहू रोड आयुध निर्माणी दारुगोळा कारखान्यावरती नागरिकांनी आक्रोश मोर्चा काढला। नवी हद्द रद्द करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। शिवेंद्रराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली हिंदू गर्जना मोर्चाच्या वतीनं धर्मांतरण आणि लव जिहाद विरोधात मोर्चा काढण्यात आला। जेजुरीमध्ये हा मोर्चा काढण्यात आलेला होता। अमरावतीमधील रहाट गावमध्ये शहराच्या मध्यभागी असलेले दारूचं दुकान हद्दपार करून जमीन दोस्त करावं या मागणीसाठी शेकडो महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावरती ठिय्या आंदोलन केलं। जोपर्यंत दुकान हद्दपार होणार नाही तोपर्यंत आम्ही तिथून हटणार नाही असा आक्रमक पवित्रा महिलांनी घेतलाय। औरंगाबादमध्ये दुचाकी चोरट्यांनी धुमाकूळ घातल्यानं गेल्या वर्षभरामध्ये तब्बल 854 दुचाकी तर 64 चारचाकी वाहनं चोरीला गेल्याचं उघड झालं। दर दिवसाला शहरामधून सरासरी 3 वाहनं चोरीला जात असल्याचं निदर्शनास आलंय। अहमदनगर जिल्ह्यामधील पाथर्डी इथल्या देवांच्या मंदिरामध्ये चोरी करणारा अट्टल चोराच्या 40गाव शहर पोलिसांनी मुसक्या आवळल्यात। महाराष्ट्रभरामधील अनेक मंदिरांमध्ये चोरी केलेल्या देवी देवतांच्या मूर्त्यांसह त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावरती मंदिरातील वस्तू हस्तगत करण्यात आलेल्या आहेत। जालन्यामध्ये अवघ्या 2 तासामध्ये 3 वर्षीय बेपत्ता मुलीचा पोलिसांनी शोध घेतला। सोशल मीडियाच्या माध्यमातून ही मुलगी सापडली, त्यामुळे सर्वत्र पोलिसांचं कौतुक केलं जात आहे। परभणीच्या जिंतूरमधील पिंपळगाव तांडामध्ये एका विवाहित महिलेनं आपल्या 3 महिन्याच्या मुलीसह गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली। पायल राठोड असं त्या महिलेचं नाव आहे, मात्र तिच्या आत्महत्येचं कारण अस्पष्ट आहे। पंढरपूरमध्ये पेपर लिहित असताना अचानकपणे झटका आल्यानं 9 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची घटना घडली। ब्रेन हॅमरेजमुळे मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे। पंढरपूरच्या अरिहंत इंग्लिश स्कूलमध्ये ही दुर्दैवी घटना घडली। बीडच्या दौंडपूरमध्ये शेतकऱ्याचं घर फोडल्याची घटना घडलेली आहे आणि यावेळी चोरट्यांनी 3 लाख रुपयांचा ऐवज लंपास केला। या प्रकरणी अंबाजोगाई पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। बीडच्या गेवराईमधील तालुक्यामध्ये राजापूर तलावामध्ये शेतकऱ्यांच्या शेतातून विद्युत पंप आणि सोलार पंप चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे। गुरुवारी शेतकरी रोहिदास दरेकरांच्या शेतामधील पंप चोरट्यांनी लंपास केले आणि या प्रकरणी तलवाड पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये दहशतीचं वातावरण पसरलंय।
सोलापुरामधील जय हिंद साखर कारखान्यासमोर ट्रॅक्टर आणि दुचाकीचा अपघात झाला। या अपघातामध्ये एक जण ठार तर 2 जण गंभीररीत्या जखमी झाले। अकोल्यामध्ये इंधन घेऊन जाणाऱ्या टँकरचा अपघात झाला। या अपघातामध्ये टँकर चालकाचा मृत्यू झालेला आहे। चालकाचं टँकरवरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला। मोबाईलवरती हेडफोन लावून रेल्वे रूळ क्रॉस करणं विद्यार्थिनीच्या जीवावरती बेतलं। नागपूरच्या डोंगरगावमध्ये बीईच्या पहिल्या वर्षाला शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झालाय। ठाण्याच्या दिव्यामध्ये इमारतीवरून पडून एकाचा मृत्यू झालेला आहे तर एक जण जखमी झाल्याची घटना घडलेली आहे। इमारतींवरती काम सुरू असताना हा अपघात झाला। जळगावात खान्या महिला विकास मंडळाच्या वतीनं हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेण्यात आला आणि यावेळी महिलांनी कार्यक्रमामध्ये संगीत खुर्ची सारख्या स्पर्धांचा आनंद लुटला। महिलांच्या आग्रहाखातर महापौर जयश्री महाजनांनी उखाणा घेत अहिराणी गीतावरती ठेका धरला। रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा साखरपुडा पार पडला। मुंबईमधील अँटिलिया निवासस्थानी हा साखरपुडा सोहळा पार पडलाय। या साखरपुड्याला अनेक मान्यवरांनी हजेरी लावली। काँग्रेस पक्षाची भारत जोडो यात्रा जम्मूमध्ये दाखल झालेली आहे। दरम्यान लखनपूरमध्ये हातामध्ये मशाल घेत मार्गक्रमण करणारा या यात्रेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतोय। मूळच्या हैदराबादच्या असणाऱ्या अरुणा मिलर यांनी इतिहास रचलेला आहे। अमेरिकेमधील मेरीलँड राज्याच्या उपराज्यपालपदाची त्यांनी शपथ घेतलेली आहे आणि या पदापर्यंत जाणाऱ्या अरुणा मिलर पहिल्या भारतीय वंशाच्या महिला आहेत। इतरही महत्त्वाच्या घडामोडींचा आपण जोरदार आढावा घेणार आहोतच, मात्र तत्पूर्वी वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। भाजप आणि बाळासाहेबांचे शिवसेनेचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रेच विजयी होतील असा विश्वास रवींद्र चव्हाणांनी व्यक्त केलाय। प्रचार सभेत बोलत होते। उदयनराजे भोसलेंच्या सातारा विकास आघाडीकडून हद्दवाढ आणि लोकहिताच्या कामांसाठी प्रस्ताव मांडला। पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या पाठपुराव्यानंतर नियोजन समितीकडून 12 कोटी 64 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला। गोंदियातल्या देवरी येथे अवैधरित्या रेतीची वाहतूक करणाऱ्या टिप्पर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे। त्यानंतर संतापलेल्या वाहन मालकांना तहसील कार्यालयात धिंगाणा घातलाय। तसंच शिक्षणाधिकारी महेंद्र गजभिये यांच्या मोबाईलची तोडफोड करत आरोपीने जप्त वाहनासह पळ काढला। अमरावती जिल्ह्यातील शिराळामध्ये नोव्हेंबरमध्ये अंकुश सोनवणेचा मारहाणीमध्ये मृत्यू झाला होता। या प्रकरणी वलगाव पोलीस स्टेशनमध्ये अंकुशच्या कुटुंबियांनी तक्रार करून सुद्धा हत्या प्रकरणातील प्रमुख सूत्रधार सुजाता शिरसाटला अटक केली नाहीये। त्यामुळे आरोपीला अटक करण्याच्या मागणीसाठी अंकुशच्या ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि आता पाहूयात उर्वरित घडामोडी। जंगलामधील माकडंही मोबाईलमध्ये आता क्लिक करण्यासाठी सज्ज झाल्याचं पाहायला मिळतंय। त्याच संदर्भातला एक व्हिडिओ देखील व्हायरल झालेला आहे आणि रांगा लावत असल्याचं एका व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला समोर पाहायला मिळतंय। मोबाईल ऑपरेट करण्यासाठी झाडावरती बसलेली माकडं थेट जमिनीवरती उतरली आणि मोबाईलवर क्लिक करायला लागली। हा जबरदस्त व्हिडिओ केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरती शेअर केलेला आहे। बेंगळुरूच्या एका नवरीनं लग्न मंडपामध्ये वेळेवर पोहोचण्यासाठी कार रस्त्यावर सोडून चक्क मेट्रो ट्रेननं प्रवास केला। नवरीचा हा जबरदस्त व्हिडिओ इंटरनेटवरती लाखो नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतोय। सोशल मीडियामुळे तरुणांमध्ये स्टंटबाजी करण्याची मोठी क्रेज असते। प्रत्येक जण इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करून दाखवण्याच्या नादात वेगवेगळे स्टंट करत असतो। अशाच एका तरुणाला बाईकवरती स्टंट करणं अंगलट आल्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय। पॉंडिचेरीच्या एस ओडेलिया जॅस्मिन या तरुणीनं बुद्धीचा कस लावून थेट गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचं आपल्या नावावरती करून घेतलेलं आहे। जॅस्मिननं अवघ्या 29.85 सेकंदामध्ये बुद्धिबळाचा सेट बोर्डावरती व्यवस्थित ठेवला। या चमकदार कामगिरीमुळे जॅस्मिनला गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचा खिताब मिळालेला आहे। गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या इंस्टाग्राम पेजवरती या तरुणीचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे।
मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामधील आरोपी सुकेश चंद्रशेखरवरती अभिनेत्री नोरा फतेहीनं गंभीर आरोप केलेले आहेत. लक्झरी लाईफस्टाईलच्या बदल्यामध्ये गर्लफ्रेंड बनवू इच्छित होता. तो माझा संपूर्ण कुटुंबाचा खर्चही उचलायला तयार होता असं नोरानं म्हटलंय. दिल्लीच्या पटियाला कोर्टामध्ये नोरानं तिचा जबाब नोंदवलाय. सईचा वेस्टर्न साडीतला लुक चाहत्यांच्या खास पसंतीला उतरलाय. तिच्या या नव्या लुकवर चाहत्यांनी कमेंट्स केलेल्या आहेत. या नव्या लुकमुळे सई पुन्हा एकदा चर्चेत आलेली आहे. तर यात संपूर्ण दिवसभरामध्ये विविध क्षेत्रात आतापर्यंत घडलेल्या अतिशय महत्त्वाच्या घडामोडी ज्यांचा वेगवान आढावा आपण स्पीड न्यूजच्या माध्यमातून घेतला. तर आजच्या स्पीड न्यूजमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.